ठरलं तर मग या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता इकडे अस्मिता प्रियाला कॉल करते. कॉल करून म्हणते, तुला माहिती आहे का, आत्ता खूप मोठा ड्रामा झाला. म्हणजे गॅसवरती दूध ठेवलं होतं म्हणून सायली धावत धावत ते बंद करण्यासाठी गेली. तर मम्मा तिच्यावरती इतकी चिडली ना आणि तिला इतकी ओरडली, तुला माहीत नाही आहे. यावरती प्रिया म्हणते, अच्छा मग सायलीचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल ना. अस्मिता म्हणते, तर काय, असं तोंड पाडून बसली होती ना. याच्यावरती प्रियाला आता एक युक्ती सुचते. प्रिया म्हणते, अस्मिता अगं या सगळ्या प्रकरणामध्ये मला ना आता एक युक्तीच सुचलेली आहे. अस्मिता म्हणते, कसली युक्ती. यावरती प्रिया सांगते, मी तुला युक्ती सांगते, ती युक्ती अंमलात मात्र तुलाच आणायला लागणार आहे. असं म्हणत प्रिया अस्मिताला काहीतरी नको ती कारस्थानं सांगत असते आणि स्वतः नामानिराळी राहत ती आता अस्मिताला या सगळ्यामध्ये अडकवत असते. आणि मूर्खच अस्मिता तिला काय कळणार, ती या सगळ्या प्रकरणामध्ये अचूक अडकलेली असते. अस्मिता प्रियाच्या आता सगळ्या या प्रकरणाला होकार देते आणि हे सगळं करायला तयार होते. अस्मिता म्हणते, परफेक्ट प्लॅन आहे गं. आता हे सगळं कळलं ना की सगळ्यांना समजेल की हे दोघंजणं नाटक करत आहेत. मग पूर्णाची सायलीला हाताला धरून नक्कीच घराबाहेर काढेल. तू काळजी करू नको, हा प्लॅन मी बरोबर वर्कआउट करते. तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये बसला असतो आणि तो विचार करत असतो, हे घडलं तरी कसं, काय असं घडलं की त्याच्यामुळे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आणि त्याला कल्पनाचा चेहरा आठवतो, कल्पनाच्या चेहऱ्यावरचा उत्साह आठवतो, कल्पनाने बघितलेली स्वप्न आठवतात. तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि पाहतो तर काय, रूममध्ये अर्जुनच्या लहानपणीचा फोटो एनलार्ज करून लावलेला असतो. आणि तो म्हणतो, अरे देवा, म्हणजे हे प्रकरण इथपर्यंत गेलंय, तुम्ही अजूनपर्यंत घरी सांगितलं नाहीत खरं काय आहे ते. अर्जुन म्हणतो, कसं सांगू आणि मम्माचा पडलेला चेहरा कसा पाहू. हे बोलत असताना तिकडे कल्पना येते आणि म्हणते, चैतन्य बरं झालं तू आलास, हे घे कॉफी घे. तितक्यात सायलीवरती येते. मग कल्पना म्हणते, सायली तुला सांगितले ना मी वरती खालती करू नकोस म्हणून, का बरं तू वरती आलीस. अशा दिवसामध्ये अगं खालीवरती करायचं नसतं बाळा. याच्यावरती आता चैतन्य म्हणतो, काय ग मावशी, काय झालंय, काही स्पेशल आहे का. यावरती कल्पना म्हणते, अरे तसं बाहेर कोणाला सांगायचं नसतं, पण तू घरचाच आहेस. अरे सायली आणि अर्जुन आई बाबा होणार आहेत, तू काका होणार आहेस चैतन्य, काका. यावरती चैतन्य ओव्हर ॲक्टिंग करत म्हणतो, अरे बाप रे, इतकी मोठी गुड न्यूज, अभिनंदन आजी अभिनंदन, आणि मी काका होणार, खरंच खरंच सायली वहिनी तुमचं पण खूप खूप अभिनंदन. चैतन्याची ओव्हर ॲक्टिंग बघून अर्जुन चिडतो. चैतन्य म्हणतो, खरंच की आता मी काका होणार म्हणजे माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. बघ ना, 2-2 काका, एक काका बाळाला डॉक्टरकी शिकवेल आणि एक वकिली. नाही, पण वकील तर त्याचा बाबा पण असणार आहे, वकिली तर बाबा पण शिकवेल ना, मग मी काय शिकवू. याच्यावरती अर्जुन म्हणतो, तू ना ही अशी फालतूची बडबड करायला शिक, अति बडबड करण्यासाठी. कल्पना म्हणते, हो माझं नातवंड बडबडच झालं पाहिजे बरं. असं म्हणत कल्पना एवढी एक्सायटेड असते की दोघांचा चाललेला संवादामध्ये काय नक्की बोलणं चाललंय हे तिला कळतच नसतं. सायली मात्र इकडे चैतन्य ओव्हर ॲक्टिंग का करतोय म्हणून पाहत असते. चैतन्य मुद्दाम सगळ्यांना चिडवत असतो. त्यावरती कल्पना म्हणते, हे बघा तुम्ही दोघांनी सुद्धा जास्त काळजी घ्या आणि घरामधलं वातावरण आनंदी राहील हे बघा. सायलीने मी आनंदी राहिले पाहिजे की नाही. सायली हे बघ, हे दोघंजण इथे काम करत असतील तर तू माझ्या रूममध्ये चल आणि तिथे काहीतरी पुस्तकं वगैरे वाचत बस. असं म्हणत ती सायलीला आपल्या रूममध्ये घेऊन जात असते. आता सायलीला काय बोलावं काहीच कळत नसतं. चैतन्य नंतर म्हणतो, वा वा, हे सगळं किती अजून चालणार. तोपर्यंत पूर्णाजी आता रविराजांना भेटायला किल्लेदारांच्या घरी आलेली असते. पूर्णाजीला पाहताच रविराज थोडेसे गडबडतात आणि म्हणतात, पूर्णाई तुम्ही इथे या ना, सगळं ठीक आहे ना. पूर्णाई म्हणते, ठीक नाही ठीक हे आता कोण सांगणार, पण मला तुमच्याशी एक गोष्ट बोलावीशी वाटली म्हणून मी इथे आले. यावरती रविराज म्हणतात, या पूर्णाई तुम्ही दारात का उभ्या. पूर्णाई आता कसं बोलू काय बोलू या विचारात असताना सुमन येते आणि म्हणते, पूर्णाई बसावा तुम्ही इथे, मी तुमच्यासाठी काहीतरी चहा कॉफी आणते. रविराज म्हणतात, पूर्णाई बोला काय बोलायचं आहे. पूर्णाई म्हणते, कसं बोलू. रविराज म्हणतात, मनावरती मी दगड ठेवलाय, आता एकदा जखम झाली ना की त्या जखमेमधून कितीही वार केले तरी रक्त वाहतच राहतं, त्यामुळे तुम्ही काहीही सांगितलं तरी ऐकण्याची माझी तयारी आहे. असं म्हणत रविराज पूर्णाजींना बोलत असतात. मग पूर्णाजींना अधिकच वाईट वाटतं. पूर्णाई म्हणते, प्रतिमाला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकले नाही, या गोष्टीची मला खंत होती, पण माझ्या मनात एक आशा होती. याच्यावरती रविराज म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही. यावरती पूर्णाई सांगते, खरं तर अर्जुन आणि सायली यांचं लग्न मला मान्य नव्हतं, पण आता सायली प्रेग्नंट आहे. सायली प्रेग्नंट आहे म्हटल्यावरती रविराज म्हणतात, मग ही तर आनंदाची बातमी आहे.
पूर्णाई म्हणतात, कोणती बातमी आनंदाची कोणती बातमी आनंदाची नाही हे काही मला कळत नाही, पण आत्तापर्यंत एक आशा लागून राहिली होती. आशा लागून राहिली होती की की मी तन्वीला माझी सून म्हणून आणेन आणि सायलीला घराबाहेर काढेन. पण आता मी सायलीला अजूनही घराबाहेर काढू शकते, पण पण मी माझ्या अर्जुनच्या मुलाला सुद्धा कसं बेघर करू, असं म्हणत पूर्णाई आपल्या मनातील खंत रविराजांना सांगते आणि म्हणते, आत्तापर्यंत एक आशा तरी होती की मी तन्वीला या घरात आणेन, पण आता ती आशा पण संपली. रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्हाला आशा होती, पण मला ही आशा कधीच संपली होती. ज्या वेळेला अर्जुन सायलीला घेऊन आला ना, त्याच वेळेला ही आशा संपली होती. कारण माझ्या मुलीचं मी अशा माणसासोबत कधीच लग्न करू इच्छित नाही जिचं माझ्या मुलीवरती प्रेम नसेल. यावरती पूर्णाई म्हणते, पण अर्जुनचा तन्वीवरती किती जीव होता. याच्यावरती रविराज म्हणतात, हे बघा, तो मैत्रीण म्हणून जीव होता, पण बायको म्हणून तो तिच्यावरती प्रेम करेल असं मला वाटत नाहीये. कारण आता मी माझ्या तन्वीवरती प्रेम करणारा, तिच्यावरती खूप जीवापाड जपणारा मुलगा शोधून माझ्या मुलीचं मी लग्न लावणार आहे आणि विपुल नावाचा मुलगा मी शोधलाय. हे ऐकताच पूर्णाईला का कुणास ठाऊक आनंद व्हायला पाहिजे, पण तिला दुःख होतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि आता रविराज म्हणतात, मी तुम्हाला रीतसर पत्रिका पाठवेन, कारण आम्ही काही अर्जुनसारखं लपून छपून लग्न करणार नाही आहोत. कारण हे लग्न उजळ मात्याने होणार आहे. कुणाच्याही स्वप्नावरती निखारे ठेवून हे लग्न केलेलं नसणार, असं म्हणत शब्दांचे बाण फेकत वकील रविराज पूर्णाजीला घायाळ करत असतात. पूर्णाजीला खूप वाईट वाटतं. तन्वीचं लग्न होणार, तन्वी दुसऱ्या कोणाची तरी सून होणार, ही कल्पना तिला सहनच होत नसते. मग पूर्णाई अस्वस्थ होते. तोपर्यंत चैतन्य अर्जुनची चेष्टा करत असतो आणि म्हणतो, अरे वा, हे तर मस्तच चाललंय, पण अर्जुन तुला काय हवे बरं? तुला मुलगा हवे की मुलगी हवे? बोल ना. पण मला असं वाटतं एक मुलगीच यायला पाहिजे. घरामध्ये जरा मुलींची मेजॉरिटी कमी आहे ना, त्यामुळे मुलगी आली ना तर बरं होईल. कारण तुझ्यासारखा एक अजून खडूस होण्यापेक्षा एक मिसेस गडबड घोटाळा आली ना तरी पण चालेल, असं म्हणत चैतन्य मनाला येईल ते बडबडत अर्जुनची चेष्टा मस्करी करत असतो. अर्जुन म्हणतो, हे बघ, तू चेष्टा मस्करी करण्यापेक्षा काहीतरी सोल्युशन सांग. चैतन्य म्हणतो, कसलं सोल्युशन? अरे मी काका होणार आहे हे किती मला आनंदाची गोष्ट वाटते. चैतन्य मुद्दाम अर्जुनला चिडवत असतो. इकडे आता सुमन म्हणत असते, पूर्णाई थांबा ना, मी काजू कतली केले, तुम्ही काजू कतली खाऊन जा. तुम्हाला माहिती आहे का, विपुल खूप चांगला मुलगा आहे, आपल्या तन्वीला खूप आनंदात ठेवेल आणि ह्या आनंदाच्या बातमीसाठी काजू कतली खा. पूर्णाई म्हणते, नाही आता मला काजू कतली वगैरे काही नको, कारण कोणती गोष्ट आनंदाची मानायची कोणती दुःखाची मानायची ही गोष्ट आता मला कळत नाहीये आणि तन्वीच्या लग्नाची आनंदाची बातमी मी पचवू शकेन इतकं माझं शरीर आणि मन आता स्ट्रॉंग नाही आहे, असं म्हणत पूर्णाई सुमनला सांगते, मी निघते. सुमन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रियाच्या लग्नाची बातमी ऐकल्यावरती पूर्णाई थांबायला तयार नसते. ती रविराजांना म्हणते, निघते मी, आणि मनातच खूप मोठी खंत घेऊन पूर्णाई जायला निघते. रविराज पूर्णाईला सोडण्यासाठी दारापर्यंत येतात. त्यावेळेला पूर्णाई प्रतिमाच्या फोटोकडे एकदा वळून वळून पाहते. प्रतिमाला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही आणि आता तर सगळ्या आशा संपुष्टात आल्यात, कारण तन्वीचं लग्न ठरलेलं आहे. प्रिया वरतून हे सगळं पाहत असते आणि काहीतरी गडबड आहे. पूर्णाई इकडे आल्या आणि मला न भेटता गेल्या, काय नक्की या म्हातारीच्या डोक्यात चाललंय असा विचार करते. तोपर्यंत अर्जुन सांगत असतो, चैतन्य तू आता एक शब्द बोललास ना तरी पण खूप होईल. चैतन्य म्हणतो, अरे आपण नाव काय ठेवायचं बरं? चैतन्य थांबायला तयारच नसतो. चैतन्य म्हणतो, तुमच्या घरात सगळी कशी फुलांची नावं आहेत, सायली, कुसुम, सुमन, तर आपण हिचं नाव गुलाब ठेवूया का, गुलाब, असं म्हणत चैतन्य अर्जुनला चिडवतच असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य बास्कर किती बोलशील, काहीतरी सोल्युशन तर काढ या सगळ्यावरती. कसं ह्या सगळ्याला फेस करू मी, या सगळ्यामध्ये अडकतच चाललेलो आहे, असं म्हणत तो चैतन्याला या सगळ्यावरती सोल्युशन काढ, ही चेष्टा बंद कर हे सांगत असतो. चैतन्याकडे मात्र या सगळ्यावरती काहीच सोल्युशन नसतं. काय सांगायचं, कारण घरच्यांना खरं तर सांगायलाच पाहिजे. तोपर्यंत सायली सुद्धा अगदी विचारात असते आणि ती म्हणते, सर काय करायचं, आपण घरच्यांना फसवतोय, कळतंय का तुम्हाला? याच्यावरती अर्जुन म्हणतो, मग काय करूया, जा खाली जाऊन सांगा सगळ्यांना तुम्ही. अशा पद्धतीने सांगितलं तरी पण गोंधळ होणार आहे. तुम्हाला कळत नाहीये का सायली, हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी जरा वेगळाच काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. सायली म्हणते, काय मार्ग काढणार आहोत आपण, आणि या सगळ्यामध्ये आपण अडकत चाललोय, या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला वेळ नाही मिळाला तर? अर्जुन म्हणतो, तुम्ही जरा थांबा, आपण काहीतरी सोल्युशन काढूया. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका, त्याचे परिणाम खूप वाईट होतील.
असं म्हणत अर्जुन सायलीला शांतपणे निर्णय घेऊ असं सांगत असताना सायली मात्र बेचैन असते. हा कसा रिपोर्ट आला, कुठून रिपोर्ट आला, पॉझिटिव्ह आलाच कसा, या 100 गोष्टी तिच्या मनामध्ये चालू असतात आणि अखेर सायली खूप मोठा निर्णय घेते. सायली आता ज्या क्लिनिकमधून रिपोर्ट आले होते त्या क्लिनिकमध्ये कॉल करून नर्सला सत्य विचारायचं ठरवते आणि म्हणते, मी परवाच्या दिवशी तुमच्याकडे रिपोर्ट काढण्यासाठी आले होते. म्हणजे मी आले होते वेगळ्याच कारणासाठी, मला रिपोर्ट वेगळेच करायचे होते, पण तुमच्या हॉस्पिटलमधून माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. मग ती नर्स म्हणते, अच्छा मग काय झालं. यावरती सायली म्हणते, अहो पण हे सगळं झालं तर माझं लग्न नाही झालेलं आहे. असं म्हणत सायली आता दुसरा गौप्यस्फोट करते. आता इकडे नर्सला धक्काच बसतो की काय गडबड चालले. हे फोनवरचं बोलणं चालू असताना अर्जुन येतो आणि दाराला कडी घालत म्हणतो, मिसेस सायली कुणासोबत बोलताय. असं म्हणत सायलीला फोन कट करायला लावतो. सायली म्हणते, सर मी हॉस्पिटलमध्ये कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं सत्य आणि विचारलं की रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कळतंय का, तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं की आपलं लग्न नाही झालेलं आहे. अहो तुम्हाला साधी अक्कल आहे का, ही जर बातमी बाहेर पडली तर. असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडतो. आता सायलीने नर्सला फोन केल्यामुळे खूप मोठा सत्याचा उलगडा तर झालेला आहे, पण आता सायलीकडून पण वेगळंच भयानक सत्य बाहेर पडलंय. मग या सत्याचा अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपर्यंत येऊन पोहोचणार का आणि घरच्यांना मोठा धक्का बसणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.